दोन्ही राष्ट्रवादी विभक्त झाल्यावर राजकीयदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी कौटुंबिकदृष्ट्या उत्तम समन्वय राखून असल्याचं बारामतीच्या पोटनिवडणुकीत दिसून आलं। अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक लढवणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलं। तो शब्द त्यांनी पाळलाच। एवढंच नाही तर पवारांच्या राष्ट्रवादीनं निवडणूक बिनविरोध होण्यासाठी निकराचे प्रयत्नही केले। काँग्रेसनं उमेदवारी मागे घ्यावी यासाठी सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत प्रयत्न केलेच, पण खुद्द शरद पवारांनीही आपली ताकद पणाला लावली। पवारांनी वेळोवेळी मल्लिकार्जुन खरगेंशी संपर्क साधला। बारामतीपासून दिल्लीपर्यंत पवारांनी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतल्याचं दिसतंय। तर पवार कुटुंब सुनेत्रा पवारांच्या पाठीशी कसं भक्कमपणे उभं राहिलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्याचा आढावा घेऊया। बारामती पोटनिवडणूक लढणार नसल्याचा शब्द शरद पवारांनी पाळला। खासदार सुप्रिया सुळेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याशी सुनेत्रा पवारांची चर्चा करून दिली। रमेश चेन्नीथला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधींशीही चर्चा केली। पार्थ पवारांच्या काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचण निर्माण झाली तरीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं निकराचे प्रयत्न सुरू ठेवले। पार्थ यांच्या वक्तव्यानंतर कोंडी फोडण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले। अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी पवारांनी बारामतीत सगळ्या उमेदवारांची भेट घेतली। काँग्रेसच्या उमेदवाराची पवारांनी व्हीसीद्वारे थेट खरगेंशी चर्चा घडवून आणली। सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी 3 वेळा फोनद्वारे संपर्क साधला। आमदार रोहित पवारही आपल्या काकूसाठी मैदानात उतरले। सपकाळांची भेट घेत चेन्नीथलांशीही त्यांनी संपर्क साधला। पार्थ यांच्या वक्तव्याबाबत रोहित पवारांनी भाऊ म्हणून दिलगिरी व्यक्त केली। पुन्हा खरगे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा झाली आणि काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतली। त्यामुळे राजकीयदृष्ट्या विभक्त झालेली राष्ट्रवादी आणि त्या राष्ट्रवादीतलं पवार कुटुंब कौटुंबिकदृष्ट्या मात्र किती एकत्र आणि भक्कमपणे एकमेकांसोबत आहे हे या निमित्तानं बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार या सगळ्यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार यांना खंबीर साथ दिलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादींमध्ये उत्तम समन्वय असल्याचं देखील या निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे। काँग्रेसची वारंवार चर्चा करण्यामध्ये पवार कुटुंब हे पुढे होतं। मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, राहुल गांधी, सोनिया गांधी या सगळ्यांशी चर्चा करण्यामध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतलेला होता। तर रोहित पवार यांनी स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन रमेश चेन्नीथला यांच्याशी बातचीत केलेली होती। अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सोडलेले नाहीत। इतकंच नाही तर पार्थ पवार यांनी काँग्रेस संदर्भात जे विधान केलेलं होतं, काँग्रेसचा महाराष्ट्रातला डाऊनफॉल सुरू झालाय असं जे ते म्हणाले होते, त्या वक्तव्याबद्दल रोहित पवारांनी माध्यमांसमोर दिलगिरीही व्यक्त केलेली होती।